brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती एक मिनिट, तुमचे उत्तर द्यायला मंत्री आहेत का? मंत्री नाही, उईके साहेब आणि सावे साहेब सभागृहात आहेत. ते कोणत्या तुमची अल्पकालीन आहे का लक्षवेधी आहे? एक मिनिट, ग्रह नाही, तुम्ही काय कंपल्सरी सिटिंग मध्ये आहेत का दोघं? मग ह्यांचं विचारणार कोण? लक्षवेधी जी होती ती पोस्टपोन झाली, तर त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने हजर झालो. तुमचा समोरचा गडी उपस्थित नाहीये. तुमचा कोणचा आहे? पहिली. हा, नाही, महत्वाचा विषय आहे, पण उत्तर द्यायला सभागृहात पाहिजे ना. हा, बोला. आले बोला आता. किती सभापती महोदय नमस्कार. आणि आजचा हा विषय, काल खरं तर हा विषय मला अंतिम आठवडा प्रस्तावावर 3.5 मिनिटात मांडायला फार घाई झाली. आज मला तो विस्तृतपणे मांडता येईल अशी अपेक्षा आहे. ही समस्या जी आहे ती केवळ भावनिक नाही आहे, तर गंभीर कायदेशीर अशी पोकळी आहे. सभापती महोदय, या देशातील किंवा जगातील प्रत्येकालाच असं वाटतं की आम्हाला चांगली सून मिळायला हवी, चांगला जावई मिळायला हवा, आणि मग उपवर मुलं मुली हे आणि त्यांचे परिवार विश्वासाने मॅट्रिमोनियल साईट्स आणि ॲप्सचा त्या ठिकाणी वापर करतात. परंतु हे ज्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्णपणे धुळीला मिळवायचं काम या मॅट्रिमोनी साईट्सच्या माध्यमातून होतं आहे. अशा बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. आपल्याकडे भारत मॅट्रिमोनी, जीवनसाथी, एलिट, शादी.com, विवाह.com, लाईफ पार्टनर, मराठी, गुजराती, केरळा, वेगळ्या कम्युनिटीजच्या मॅट्रिमोनी साईट्स, निकाह फॉरेवर, वेडगेट मॅट्रिमोनी, इम्पिरियल मॅट्रिमोनी, अशा अनेक मॅट्रिमोनी साईट्स आहेत. वेगळे ॲप्स त्या ठिकाणी आहेत. हे काही समाजसेवा करत नाहीत सभापती महोदय, हे पैसे घेतात लोकांकडनं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काय मिळतंय? तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडे 2 अशा केस स्टडी आहेत. एक पुण्यातली IT सेक्टरमध्ये काम करणारी उच्च विद्याविभूषित अशी मुलगी, मॅट्रिमोनीवरती तिने आपलं नाव त्या ठिकाणी दाखल केलं, आणि एक समोरून असा मुलगा की जसं आपण म्हणू त्याला स्वप्नातले राजकुमारच हे जणू आहेत. जी काही स्वप्न मुलींची असतात त्या पद्धतीची ही मुलं. आणि मला तर असा संशय आहे की ही टोळीच असावी की जे रेकी करून अशा मुलींचं, चांगल्या प्रोफाईल्सच्या मुलींचं रेकी करतात आणि त्या मुलींना या जाळ्यामध्ये ओढतात. आता तर या मॅट्रिमोनी साईट्सने व्हिडिओ चॅट्स, व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगसुद्धा चालू केली आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न अधिकचा गंभीर झाला आहे. या मुली भावनिक, त्यांची जवळीक त्या ठिकाणी होते, आणि आता आपण लग्नच करणार आहोत म्हणत पुन्हा 7-8 महिन्यांनी याच मुलींकडनं मला माझ्या धंद्यासाठी पैसे हवेत, मला आणखीन कशासाठी पैसे हवेत, स्वतःचं पुढचं भावी आयुष्याचं चांगलं स्वप्न दाखवत या मुलींना शारीरिक आणि आर्थिक शोषण होतंय. हे फक्त या मुलींचंच नाही, तर घटस्फोटित महिला, ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हे प्रकार मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी घडत आहेत. पण आज आपण बघितलं की आत्ताचा जो आपला IT ॲक्ट आहे, IT ॲक्ट 2000 मध्ये 79चा इंटरमिडियरीचा गैरफायदा घेत किंवा फायदा घेत या मॅट्रिमोनी साईट्स ज्या आहेत, या पुढे होणारे जे काही या घटना घडतात, या महिलांचं, या मुलींचं जे आर्थिक आणि लैंगिक शोषण होतं त्याच्यापासून पूर्णपणे आपली जबाबदारी झटकून टाकतात. जसं फेसबुकवर कोणी आक्षेपार्ह टाकलं सभापती महोदय, तर ती फेसबुकची जबाबदारी नाही, त्या पद्धतीने या मॅट्रिमोनी साईट सुद्धा त्या ठिकाणी आपली जबाबदारी झटकतात. अल्पकालीन चर्चा आहे, आपण थोडक्यात डेव्हलप करा. आणि महत्वाचं सांगते सर, माझे महत्वाचे प्रश्न आहेत. त्या मॅट्रिमोनी साईट्स कडे जो डेटा जातो हजारो लाखो मुला मुलींचा वैयक्तिक कौटुंबिक डेटा जातो, त्याचं काय होतं ते विचारायला आज त्यांच्याकडे कोण नाहीये. हा अत्यंत गंभीर प्रकार चालू आहे. आज बंदूक पाहिजे तर तुम्हाला आर्म लायसन्स लागतं, तुम्हाला दुकान टाकायचं तर त्याचं लायसन्स लागतं, पण मॅट्रिमोनीला कुठलंही लायसन्स लागत नाही आणि त्या कुठल्याही कायद्याच्या कार्यकक्षेत येत नाही. आपल्याकडचे IT ॲक्ट सभापती महोदय, शेवटची 2च मिनिटं मी घेईन. IT ॲक्ट 2000 सालीचे आहेत, आता 2025 चालू आहे. 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञान IT कायदा लागू झाल्यानंतर
देशातील सायबर गुन्ह्यामध्ये त्याचं स्वरूप बदललंय. आज सेक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग, रॅन्समवेअर, डेटा लीक, फिशिंग अटॅक याचं कुठल्याही सायबर गुन्ह्यांचं हे नवीन प्रकार आता उदयाला येत आहेत, ज्याची कुठलीही व्याख्या आपल्या सायबर कायद्यांमध्ये नाही आहे. आणि म्हणून या कायद्यांमध्ये या गुन्ह्यांचा उल्लेखही नाही आहे. हा कायदा अद्ययावत करणं हे आवश्यक आहे. आणि यासाठी मुंबई शहरामध्ये मुंबई पोलीस ॲक्ट अंतर्गत मुंबई पोलीस आयुक्तांचा प्रशासकीय आदेश आणि बाकी राज्यामध्ये गृह विभागाचा प्रशासकीय आदेश देता येईल का याचा विचार होणं हे फार गरजेचं आहे. IT ॲक्ट 2000 या स्टेट अमेंडमेंट होऊन दोन्ही सभागृहात संमत होऊ शकतं का याचाही विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. या मॅट्रिमोनी साईट्स काही फक्त सभापती महोदय महाराष्ट्रातून चालत नाही, देशातून चालतात, जगातून चालतात. आणि त्यामुळे माझी आग्रही मागणी आहे की या सगळ्या मॅट्रिमोनी साईट्स आणि ॲप यांना कायद्याच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी राज्य सरकारने या मुद्द्यावरती केंद्र सरकारकडे ऑनलाईन मॅट्रिमोनियल सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट आणि रूल अशा स्वतंत्र कायद्याची मागणी करायला पाहिजे. आपण विवाहासारख्या पवित्र नात्याला पूर्णपणे अनियंत्रित अशा डिजिटल बाजारपेठेच्या हवाली करू शकत नाही आहोत. आणि म्हणून माझी कळकळीची या सभागृहाला विनंती आहे आणि सरकारकडे माझी ही मागणी आहे की या मॅट्रिमोनी साईट्स या कायद्याच्या कार्यकक्षेत आणाव्यात आणि ज्या काही मी शक्यता सांगितल्या आहेत त्या कृपया तपासून पाहाव्यात. धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी महत्त्वाची सूचना इथे मांडलेली आहे. एकंदरीत सर्वप्रथम आपल्याला कल्पना आहे ताई की केंद्राचा हा IT ॲक्ट आहे आणि 2021 साली केंद्र शासनाने या IT ॲक्टमध्ये काही सुधारणा करून बेसिकली ह्या सगळ्या मॅट्रिमोनियल ॲपमध्ये जे कोणी रजिस्ट्रेशन करतात त्यांचा जो काही डेटा येतो पहिल्यांदा ह्या डेटाचा ॲक्सेस हा आपल्या गव्हर्नमेंटकडे नसायचा किंवा ती माहिती आपल्याला हे जे कोणी ॲप ओनर्स आहेत ते द्यायचे नाहीत. परंतु आता मात्र 2021 मध्ये ही सुधारणा झाली आहे आणि नियम 3(1) च्या नुसार आता आपल्याला या ॲक्टच्यामुळे जो काही डेटा समजा एखाद्या व्यक्तीने तिथे फ्रॉड केला किंवा तिथे अपव्यवहार करायचा प्रयत्न केला तर आणि त्याच्याविरुद्ध जर तक्रार दाखल झाली तर त्याची संपूर्ण माहिती ही त्या ॲप ओनरने आपल्याला कंपल्सरी आता देणेच आहे. नाहीतर त्या संबंधितांवरती आता आपल्याला कारवाई देखील करता येते. नंबर 1. नंबर 2, आपल्याला आपण इथे जे सुचवलेलं आहे की बेसिकली राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आपलं कळणं आवश्यक राहील की ह्यामध्ये मॅट्रिमोनियल ॲपच्या साठी सेपरेट तिथे एक विंग तयार करून किंवा त्याचं सेपरेट त्याच्यामध्ये कायद्याची चौकटी तयार करून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीचं वेगळं बंधन असावं अशी आपली मागणी जी आहे. नक्कीच त्यासाठी आपल्याला शेवटी हे ॲप्स हे काही फक्त महाराष्ट्रात रजिस्टर नाही, जसं आपण देखील म्हटलात काही काही ॲप्लिकेशन्स आहेत ते देशाच्या बाहेर देखील रजिस्टर असतात, काही काही ॲप्लिकेशन्स आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर देखील रजिस्टर असतात. त्यामुळे ह्याला राज्य सरकारचा या ॲपवरती अर्थातच पूर्णपणे कंट्रोल असत नाही, परंतु त्याची माहिती नक्कीच आपल्याला उपलब्ध करून घेता येईल. आणि ह्या IT ॲक्टमध्ये ह्या सायबर फ्रॉडचा वापर करून किंवा सायबरचा वापर करून जे काही मुलामुलींना फसवण्याचे प्रकरण होत आहेत ते जास्तीत जास्त रोखण्याकरिता कायद्यामध्ये काय बदल करणं आवश्यक असेल तर नक्कीच आपल्या देखील आपण मला त्या सूचना द्या, आपण त्या केंद्र सरकारकडे आपण कळवू. एक प्रश्न लास्ट. महोदय, मी मंत्र्यांचे आभार मानेन, परंतु या ठिकाणी माझा महत्त्वाचा मुद्दा आहे कायदा बनेलच पण त्याआधी प्रशासकीय आदेश जे आपल्या मुंबई पोलीस ॲक्ट आणि गृह विभागाकडनं जे देऊ शकता येतात ते जर दिले तर यांना आटोक्यात आणता येईल. यांना सगळ्यात महत्त्वाचं लायसन्स अनिवार्य करणं, परवाना अनिवार्य करणं आणि कायद्याच्या कक्षेत आणणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्याच्यावरती सभापती महोदय सरकारने लक्ष द्यावं ही माझी कळकळीची मागणी आहे. हे ॲप्लिकेशन्स बेसिकली ज्या कायद्याच्या अंतर्गत हे सगळे ॲप्लिकेशन रजिस्टर होतात किंवा अस्तित्वात येतात तो मुळात कायदाच हा केंद्र सरकारचा आहे. आता हे चालवत असताना त्यांनी कायद्याच्या दृष्टीने किंवा सुरक्षेच्या दृष्टीने जी काळजी घेणं आवश्यक आहे त्या सूचना नक्कीच आपण त्यांना देऊ शकतो, पण त्याच्यावर त्यामुळे बंधनं घालू शकत नाही. शेवटी त्यांना ॲप्लिकेशन तयार करत असताना IT ॲक्टमध्ये त्यांना ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्यानुसार ते करत असतात, परंतु त्याच्यामुळे देखील समजा त्यांच्या ॲपचा वापर करून एखादं कोणी चोरीचा तिथे प्रयत्न करत असेल तर त्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा काय काळजी घ्यायची आहे ह्याचे आदेश नक्कीच आपल्याकडे त्यांना देता येतील.